Start. Hello friends, I am Professor Pataneche. Welcome to all of you. Applied Science Lecture Series Physics. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक पाहतोय युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एंटिटी. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला पाहिले स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेसचे टाइप्स आपण पाहिले. आताच्या लेक्चरला आपण जाणार आहोत स्ट्रेनच्या टाइप्स कडे. ओके, बिफोर वी गो टू द टाइप्स ऑफ स्ट्रेन, वी वांट टू डिस्कस अबाउट द स्ट्रेस. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे काय, तर स्ट्रेसची डेफिनेशन जर सांगायचं झालं तर स्ट्रेस इज द फोर्स पर युनिट एरिया. फोर्स आणि एरियाचा भागाकार म्हणजे स्ट्रेस. आणि स्ट्रेसचं युनिट काय असतं, तर स्ट्रेस युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कसं आलं, तर स्ट्रेस इज रेशो ऑफ फोर्स आणि फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन पर युनिट एरिया. एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. हे झालं त्याचं याचं युनिट. सीरियस युनिट काय आहे, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि त्याचे डायमेन्शन आपल्याला मिळत आहेत. तर आपण एल एम टी, एल म्हणजे काय, लेंथ. बरोबर आहे. एम म्हणजे काय, मास. आणि टी म्हणजे टाइम. याला डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतात. आपण फर्स्ट सेमिस्टरला पाहिलेले युनिट नंबर 1 मध्ये. तर एल रेस टू -1, एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2 हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. आणि पूर्ण चॅप्टर मध्ये स्ट्रेसचे आपण जर टाइप पाहिले, त्याच्यानंतर आपण पुढे यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा कन्सेप्ट पाहणार आहोत. तिथं सुद्धा हेच डायमेन्शन आहे. ठीक आहे. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या, तुम्हाला व्यवस्थित लेक्चर समजेल. तर सगळ्यांनी लक्ष द्या. आपण पुढच्या टॉपिक कडे जातोय, ते म्हणजे टाइप्स ऑफ स्ट्रेन. ओके, तर वी आर गोइंग टू द टाइप्स ऑफ स्ट्रेन. आपण टाइप्स ऑफ स्ट्रेन पाहतोय. त्याच्यामध्ये पहिला टाइप्स आपण पाहिला होता तो म्हणजे टेन्साइल स्ट्रेन. बरोबर आहे. थोडंसं मी रिपीट करतो पहा. टेन्साइल स्ट्रेन. व्हॉट इज मीन बाय टेन्साइल स्ट्रेन? इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. काय म्हटलं होतं, इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. This is the ratio of tensile strain. It is the ratio of change in length to the original length. Okay, या ठिकाणी थोडंसं हायलाइट करतो पहा ग्रीन मार्करने. तर रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आता फॉर्म्युला पहा. टेन्साइल स्ट्रेन इट इज द रेशो ऑफ चेंज इन लेंथ. काय म्हटलंय, चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ काय घेतलं होतं आपण, स्मॉल एल घेतलाय पहा. चेंज इन लेंथ काय घेतलाय, स्मॉल एल. आणि कॅपिटल एल इंडिकेट द ओरिजिनल लेंथ, वेअर चेंज इन लेंथ इज स्मॉल एल and capital L is the original length. What is unit of the tensile strain? Tensile strain has no unit. Tensile strain ला unit नसतं, म्हणून त्याला आपण म्हटलं टेन्साइल स्ट्रेन इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे याला कोणत्याही प्रकारचे डायमेन्शन नाहीये. आता डायमेन्शन नसल्यामुळं आपल्याला एल चा घातांक किती मिळतोय, 0. एम चा घातांक 0 आणि टी चा घातांक सुद्धा काय मिळतोय, 0. दॅट इज एल रेस टू 0, m raised to 0 and t raised to 0. These are the dimensions of tensile strain. Tensile strain it is related with the length. लक्षात ठेवा, टेन्साइल शब्द लक्षात असू द्या तुमचा. टेन्साइल शब्द आला की तुमच्या लक्षात आला पाहिजे टेन्साइलचा अर्थ काय होतो, स्ट्रेस असू द्या किंवा स्ट्रेन असू द्या. स्ट्रेस ला कशाशी रिलेटेड असतो, टेन्साइल स्ट्रेस इट इज रिलेटेड विथ द चेंज इन लेंथ. ओके, तर आपण या ठिकाणी एक डायग्राम पाहिली होती पहा मागच्या लेक्चरला. पुन्हा एकदा थोडंसं मी 2 मिनिट रिपीट करतोय. आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, रिजिड सपोर्ट घेतलेला आहे. काय घेतलाय, रिजिड सपोर्ट. व्हॉट इज दिस, दिस इज अ रिजिड सपोर्ट. ओके, रिजिड सपोर्ट आहे हा. एक मिनिट, दिस इज अ रिजिड सपोर्ट. व्हॉट इज दिस, दिस इज अ रिजिड सपोर्ट. ओके, ए इज अ रेफरन्स वायर. ए ही काय, रेफरन्स वायर आहे आणि बी ही काय, एक्सपेरिमेंटल वायर आहे. आपण काय केलं, रेफरन्स वायरला या ठिकाणी काय अटॅच केलेलं आहे, तर या ठिकाणी पॅन नंबर 1 म्हटलंय आणि पॅन 2 कशाला अटॅच केलेला आहे, ज्या आपल्याला वायरवरती एक्सपेरिमेंट करायचं आहे. बरोबर आहे. त्या वायरला आपण एक्सपेरिमेंटल वायर म्हटलं होतं. त्या ठिकाणी पॅन नंबर 2 आपण अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर रेफरन्स वायरचं फंक्शन काय,
तर रेफरन्स वायर आपण एक करस्पॉन्डन्स वायर म्हणून कन्सिडर करतो, ज्याच्याशी आपण त्याचं दुसरी जी वायर आहे त्याच्यामध्ये काय करणार आहोत, तर त्या दुसऱ्या वायरला वेट अटॅच करताना इथं पहा, सुरुवातीला आपण दोन्ही ठिकाणी काय करणार आहे, सेम वेट लावणार आहोत. समजा या ठिकाणी तुम्ही 500 ग्रॅम वेट लावलं, बरोबर आहे. इकडे सुद्धा काय करायचं, 500 ग्रॅम वेट अटॅच करणार आहोत तुम्ही, बरोबर आहे. 500 ग्रॅम वेट टाका पॅन मध्ये, सुरुवातीला 500 ग्रॅम टाका. दोन्ही बाजूला लेवल कशी झाली पाहिजे, सेम झाली पाहिजे. आपल्याला हे व्हर्नियर स्केल या ठिकाणी काय, तुमचं एखादं रिडिंग मिळेल, बरोबर आहे. समजा तुम्हाला रिडिंग मिळेल X1 हे रिडिंग मिळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, थोडस 5 मिनिटं थांबायचं, बरोबर आहे. आणि दुसरं वेट टाकलं आपण इथं, सुरुवातीला तुम्ही 500 ग्रॅम टाकलं, तर नंतर काय करा, पुन्हा 500 ग्रॅम टाका, बरोबर आहे. इथं पुन्हा 500 ग्रॅम टाकलं. आता काय झालं असेल, या वायरची लेंथ जी ओरिजिनल होती, बरोबर आहे, कोणत्या वायरची, एक्सपेरिमेंट वायरची, ती लेंथ काय झाली असेल, चेंज झालेली असेल. देयर विल बी चेंज इन द लेंथ ऑफ द वायर. ओके. देन वेट अगेन फॉर 5 minutes. देन पुट द वेट अगेन 500 ग्रॅम. 500 ग्रॅम वेट तुम्ही पुन्हा टाकलं. आता मात्र पुन्हा वायरची लेंथ काय झाली असेल, वाढलेली असेल. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय झालेलं, वायरच्या लेंथ मध्ये काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. म्हणजेच वायरला काय प्राप्त झालं मित्रांनो, एक्सटेन्शन. लक्षात ठेवा, एक्सटेन्शन शब्दाचा अर्थ आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाहीये, तर एक्सटेन्शन प्राप्त झालेलं आहे. एक्सटेन्शन त्याला म्हणतात. एक्सटेन्शन म्हणजे काय, चेंज इन लेंथ, एक्सटेन्शन. तुम्हाला जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला येतात आपल्याला, तेव्हा कुठेतरी तिथं म्हटलेलं असतं, पहा. फॉर एक्झाम्पल आपण एक न्यूमेरिकल पाहूया. वायर किती मीटरची घेतलेली, ओरिजिनल लेंथ 10 मीटरची घेतलेली आहे, आणि कितीने त्याची लेंथ वाढलेली आहे, स्ट्रेचेस म्हटलंय. तर स्ट्रेचेस या शब्दाचा अर्थ सुद्धा काय सांगतोय, एक्सटेन्शन झालेलं आहे. एक्सटेन्शन झाला म्हणजे वायरची लेंथ काय झाली, वाढलेली आहे. कितीने वाढली होती या ठिकाणी, 3.08 मीटरने वाढली, मिलीमीटरने वाढली होती. आणि आपण त्याला लोड अटॅच केला होता 200 न्यूटन. जसं मगाशी मी सांगितलं, 500 ग्रॅम, 1000 ग्रॅम, त्याच्यानंतर 1500 ग्रॅम, म्हणजे आपण 500 ग्रॅम वेट काय केलं होतं, वाढवलं होतं. पॅन नंबर 2 मध्ये, पॅन नंबर 1 मध्ये आपण वेट वाढवलं का, पहा बरं. पॅन नंबर 2 मध्ये काय केलेलं आहे, वेट वाढवलेलं आहे. पॅन पहा इथं तुम्हाला दिसतंय, पहा. पॅन 1 मध्ये एकच वजन दिसतं या ठिकाणी, आणि पॅन 2 मध्ये मात्र आपण वेट काय केलेलं आहे, वाढवून दिले. पॅन 1 मध्ये एकच वेट दिसतंय, पहा. इथं मात्र तुम्ही वेट 1 2 3 इट इज इन्क्रीज. ऑल अंडरस्टँड. देन we are going to the numerical. In the last lecture we have seen this numerical, बरोबर. आपण हे लेक्चरला, मागच्या लेक्चरला पाहिलं, पण तरी सुद्धा मी तुम्हाला थोडंसं रिपीट करून सांगतो की असे न्यूमेरिकल 2 मार्काला विचारले जातात. आपल्या ऑब्जेक्टिव्ह पेपर मध्ये 2-2 मार्काला असे न्यूमेरिकल विचारले जातात. आता आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला फॉर्म्युला आठवला पाहिजे, बरोबर आहे. काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणूया किंवा त्याला काय आपण टेन्साइल स्ट्रेन म्हणूया, ठीक आहे. इट इज अ रेशो ऑफ चेंज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ किती आहे, तर 3.08 मिलीमीटर. मिलीमीटरचं मात्र आपण मीटर मध्ये केलं होतं. मी पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या या ठिकाणी, की आपल्याला जर लेंथ मिलीमीटर मध्ये दिली असेल, बरोबर आहे, तर त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागतं मित्रांनो, मीटर मध्ये करावं लागतं. जर मिलीमीटर मध्ये लेंथ असेल, समजा 1 मिलीमीटर एवढी लेंथ असेल, किती आहे, 1 मिलीमीटर, यू कन्वर्ट इन द मीटर, यू मल्टिप्लाय बाय 10⁻³ कितना मल्टिप्लाय केलंय, 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा, मिलीमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. लक्षात, रिमेंबर, डिप्लोमाचं तुम्ही फर्स्ट इयर करताय, सेकंड सेमिस्टरला तुम्ही आलेला आहात, तुम्ही सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेणार आहात, फिजिक्स मधले आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत, मेकॅनिक्स असेल, ड्रॉइंग हे असेल, तुमचा सॉम असेल, टॉम असेल, सॉरी सिव्हिल रिलेटेड काही तुमचे थेरी सब्जेक्ट असतील, बरोबर. त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असतात. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपल्याला नेहमी काय करावं लागतं, युनिटचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. कसं आलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर मिलीमीटरचं रूपांतर आपल्या मीटर मध्ये करताना आपण कसं करत असतो ते लक्ष द्या. समजा एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं, तर 100 सेंटीमीटर, बरोबर आहे. म्हणजेच किती झालं, 1000 मिलीमीटर, बरोबर. आपल्याला काय पाहिजे, एक इथं पहा, 1 mm पाहिजे. इथं किती, 1000 आहे. मग याला काय करावं लागेल, 1000 ने डिवाइड करावं लागेल. तसं या ठिकाणी सुद्धा काय करावं लागेल, दोन्ही बाजूला 1000 ने डिवाइड करा, बरोबर आहे. 1000 डिवाइडेड बाय 1000, ओके. या ठिकाणी काय राहील, 1, बरोबर. इट इज गेट 1 mm, ठीक आहे, 1 मिलीमीटर, ओके. सॉरी, 1 मिलीमीटर आहे, ठीक आहे. या ठिकाणी काय घेतलं आपण, 1 mm, 1 mm झाला, ठीक आहे. तर
1 mm is equal to 1 divided by 1000, that is 1 divided by 10 raised to 3, म्हणजे 10 raised to 3 काय होईल, वरती गेला 10 raised to -3 झाला, बरोबर आहे. तर हा झाला तुमचा मीटर मध्ये 10 raised to -3 1 mm. ओके, 1 mm is equal to 10 raised to -3. कसं आलं लक्षात आले सगळ्यांच्या. तर इन दिस वे आपण या ठिकाणी युनिट कन्वर्जन करून घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा न्यूमेरिकल का समजून सांगतोय, कारण न्यूमेरिकल आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. 2-2 मार्काला न्यूमेरिकल असतात, बरोबर. आता या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट केलेले आहेत आणि आपल्याला आन्सर मिळाले. ठीक आहे, या ठिकाणी 3.08 जसं तसं आलंय 10 raised to -3, आणि हा खालचा जो 10 आहे तो वरती गेला का 10 raised to -1 होईल, आणि हा 10 raised to -3, बरोबर. काय ऑलरेडी तर 10 raised to -3, आणि हा जो खालचा 10 आहे, बरोबर, त्याचं जर आपण याच्या स्वरूपात लिहिला तर 10 raised to -1 लिहितोय, आणि घातांकाची बेरीज होईल 10 raised to -4 मिळेल, बरोबर. या ठिकाणी 10 raised to -4 आलेला आहे. आता याला युनिट आहे का मित्रांनो कोणत्याही प्रकारचं? नाही, कारण स्ट्रेन हॅज नो युनिट, बरोबर आहे. स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नाहीये, त्यामुळे आपण इथं कुठेही युनिट लिहिलेलं नाही. हा कन्सेप्ट समजला असेल तर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या टॉपिक कडे. स्ट्रेनचा दुसरा टाइप आपण पाहणार आहोत, तो म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. काय पाहतो आपण? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय? द रेशिओ ऑफ चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन हा कशाशी रिलेटेड आहे? व्हॉल्यूमशी रिलेटेड. आणि त्या ठिकाणी काय म्हटलं आपण? चेंज इन व्हॉल्यूम. द रेशिओ ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. इट इज द रेशिओ ऑफ change in volume to the original volume is called as the volumetric strain. And what is formula for this volumetric strain? It is the change in volume to the original volume. आता चेंज इन व्हॉल्यूम काय घेतलाय मित्रांनो आपण? dv घेतलाय, आणि ओरिजिनल व्हॉल्यूम काय? v, where dv is a change in volume and v is a original volume. Explain this डायग्रामेटिक. आपण डायग्राम पहा, या ठिकाणी डायग्राम मध्ये एक्सप्लेन करणार आहोत. आता डायग्राम मध्ये एक्सप्लेन करत असताना पहा, या ठिकाणी v इज अ, सपोज दिस इज अ स्फियर, ओके, आणि विच हॅविंग द व्हॉल्यूम v. v एवढं त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम आहे, आणि त्याच्यावरती काय केलंय आपण? प्रेशर अप्लाय केलाय. काय केलेलं या ठिकाणी? प्रेशर अप्लाय केलाय. पुढे तुम्ही काय करा? प्रेशर अप्लाय करा. आता प्रेशर अप्लाय केल्यानंतर सगळ्या बाजूने सेम प्रेशर अप्लाय करणार. इकडे पण प्रेशर अप्लाय केलाय, या बाजूने पण प्रेशर अप्लाय केलाय. सगळ्या बाजूने काय केलं तुम्ही? सेम प्रेशर अप्लाय केला. आणि प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होईल मित्रांनो या ठिकाणी? तर याचं व्हॉल्यूम कमी झालं असेल. आता व्हॉल्यूम किती न चेंज झालंय? तर डीव्ही ने एवढं, डीव्ही एवढं त्याचं व्हॉल्यूम काय झालं असेल? चेंज झालं असेल. ओके, डीव्ही इज अ चेंज इन व्हॉल्यूम. ओके, इथं दिलेला आहे पहा, डीव्ही इज अ चेंज इन व्हॉल्यूम. आता आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे? तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू डीव्ही अपॉन v. Keep in mind that this formula is very important. dv upon v, बरोबर आहे. तेच टेन्साइल स्ट्रेनला काय आपण फॉर्म्युला पाहिला होता, आठवतंय सगळ्यांना? हा या ठिकाणी तो फॉर्म्युला दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे तो? टेन्साइल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ, दॅट इज कॅपिटल स्मॉल एल अपॉन कॅपिटल ए. व्हॉट इज दिस? दिस इज अ स्मॉल एल. रिमेंबर, दिस इज अ स्मॉल एल. स्मॉल एल आहे हा, आणि कॅपिटल एल इज अ ओरिजिनल लेंथ. दिस इज अ स्मॉल एल, नॉट वन. वन नाही येतो, तर स्मॉल एल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन कळाला असेल. आता त्याच्या आपण युनिट कडे जाऊया. तर युनिट सेम जसं आपल्याला आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं, त्याला युनिट आहे का? नाहीये. इट हॅज नो युनिट. ओके, इट हॅज नो युनिट. त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. रिमेंबर दिस. टेन्साइल स्ट्रेन ला युनिट नाहीये, तसंच याला पण काय नसतं? युनिट नसतं या ठिकाणी. इट हॅज नो युनिट. ओके, याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाहीये. त्याच्यानंतर ही जी क्वांटिटी आहे ही काय? डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, बरोबर आहे. डायमेन्शन, याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नाहीये. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन फॉर्म्युला काय मिळेल? l raised to 0, m raised to 0 and t raised to 0. Keep in mind that this is formula. l raised to 0, m raised to 0 and t raised to 0. Keep in mind that this is formula is very important. आणि लक्षात ठेवा, स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं. त्याचं कारण काय? स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. ओके, तर अशा पद्धतीनं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन हा कन्सेप्ट समजला असेल तर मित्रांनो आपण जाऊया पुढच्या टॉपिक कडे, तो म्हणजे शेअरिंग स्ट्रेन. आता शेअरिंग शेअरिंग हा जो कन्सेप्ट आहे तो कशाशी रिलेटेड असतो? आठवतंय का? इट इज रिलेटेड विथ द शेप. ओके, कशाशी रिलेटेड आहे? शेप से रिलेटेड आहे. ओके, दिस इज रिलेटेड विथ द कन्सेप्ट शेप. S H A P E.
बरोबर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय पहा, आपण काय काय पाहिलं होतं. डायमेन्शन. डायमेन्शन शब्दाचा अर्थ काय? या ठिकाणी लेंथ मध्ये बदल होईल किंवा व्हॉल्यूम मध्ये बदल होईल किंवा शेप मध्ये बदल होईल. म्हणजे काय चेंज होईल त्याचं तर डायमेन्शन चेंज होईल. डायमेन्शन शब्दाचा अर्थ सगळ्यांना कळाला असेल. आता या ठिकाणी एक फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. तर थोडस वेगळं आहे. इथं सुरुवातीला जर आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन मध्ये जर पाहिलं तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन मध्ये सांगितलं चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके, बट हिअर फॉर्म्युला गेट लिटिल बिट चेंज. इथं फॉर्म्युला तसा नाहीये, थोडासा थेरॉटिकल फॉर्म्युला या ठिकाणी, थेरॉटिकल डेफिनेशन या ठिकाणी आहे. थोडंसं लक्ष द्या सगळ्यांनी. ओके, थेरॉटिकल डेफिनेशन असेल तर अंडरस्टँडिंगला एकदम सोपं असतं. फक्त व्यवस्थितपणे डेफिनेशन ती रीड करा, कारण नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. नोट्स मध्ये ते सर्व काही असणार आहे. तरी सुद्धा या ठिकाणी पाहूया आपण. द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द सरफेस that is direct contact with the applied shear is from original position is called shearing strain. shearing strain जर आपण मॅथमॅटिकल भाषेत फॉर्म्युला जर सांगायचं झालं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं म्हणजे काय होतं, तर समजा आपण एक बॉक्स घेतला, बरोबर आहे. ए बी सी डी, बरोबर. एक प्रतल घेतला आपण, प्लेन म्हणूया. बॉक्सचा एक पार्ट आपण घेतला या ठिकाणी पहा. बॉक्स घेतलेला आहे. ठीक आहे, मी त्याला हायलाइट करतो थोडस वेगळ्या रंगाने. आणि बॉक्स घेतला आपण, पूर्ण त्याला मी येलो कलर दाखवतो. ठीक आहे, हा एक मी बॉक्स घेतलाय. येलो कलरने दाखवते. हा समजा एक बॉक्स घेतला, एकच प्रतल आपण घेतलं, प्लेन म्हणूया त्याचं आहे. आणि मी या ठिकाणी काय करणार आहे मित्रांनो, तर त्याला फोर्स अप्लाय करतो. एका बाजूने काय करणार, त्याला आपण फोर्स अप्लाय केलाय. बरं, फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, वरच्या बाजूला एक बाजू काय होईल, एक बाजू त्याची काय होईल, डिस्प्लेस होईल. म्हणजे ए पोझिशन पासून कुठे जाईल, ती ए डॅश ला जाईल. आणि बी कुठे जाईल, बी पासून बी डॅश ला जाईल. बरोबर. ही जी खालची डीसी जी बाजू आहे ती आहे तशीच राहील. लक्षात ठेवा, डीसी ला काही त्या ठिकाणी चेंज होणार नाही. खालचं जे प्रतल आहे ते सॉरी, खालचा जो पृष्ठभाग आहे त्याचा तो आहे तसंच राहील. फक्त या ठिकाणी काय होईल, लिटल बिट या ठिकाणी डिस्प्लेसमेंट घडून येईल. बरोबर आहे. हे जर तुमचा चौकोन आहे, बरोबर, या ठिकाणी चेंज होईल पहा. ए पासून आपण जर घेतलं ए बी सॉरी ए डॅश बी डॅश आणि पुन्हा खाली काय येईल, सी डी. ओके, असं प्रथम तुमचं काय होईल, डिस्प्लेस होईल. समजते सगळ्यांना. आणि या ठिकाणी तुम्हाला एक अँगल मिळतोय पहा. काय मिळालं तुम्हाला, अँगल. दिस अँगल इज अ थिटा. काय घेतलाय आपण तो अँगल थिटा. दिस इज अँगल थिटा. ओके, and this indicate the angular displacement of plane perpendicular to the fixed surface. आता फिक्स सरफेस कोणता आहे, डीसी. डीसी इज द फिक्स सरफेस. बरोबर. आता फिक्स सरफेस पासून तुमचा जो वरचा जो प्लेन होता तो काय झाला, डिस्प्लेस झालाय. आणि कितीने झालाय तो, तर अँगल थिटाने झालाय. म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलंय, टॅन थिटा. अँड शेअरिंग स्ट्रेन इट इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, अँड टॅन थिटा इज नियर बाय इक्वल टू थिटा. बरोबर आहे, नियर बाय इक्वल टू थिटा घ्यायचा असतो. तर दिस इज फॉर्म्युला फॉर शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला हा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा मित्रांनो. शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू टॅन थिटा. आता शेअरिंग स्ट्रेनला सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं युनिट नाहीये, कारण इट हॅज नो युनिट. देअरफॉर दिस इज अ युनिटलेस क्वांटिटी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी आपण त्याला म्हणूया. आणि सेम वरच्या प्रमाणे जसं आपण पाहिलं, टेन्साईल स्ट्रेनला युनिट आहे का, असतं का रे, नाही, नसतं. तसंच शेअरिंग स्ट्रेनला सुद्धा युनिट नाहीये, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनला सुद्धा युनिट नसतं, कारण स्ट्रेनलाच युनिट नाहीये. स्ट्रेसला मात्र युनिट आहे. काय युनिट आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर याचा युनिट. सीजीएस युनिट डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ऍडिशनल फॉर्म्युला मिळवतोय सगळ्यांना. काय, टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस, बरोबर. काय त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला होता, एल रेस टू -1 एम रेस टू 1 आणि टी रेस टू -2. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनला सुद्धा तोच फॉर्म्युला आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि शेअरिंग स्ट्रेनला सुद्धा तोच फॉर्म्युला, सॉरी शेअरिंग स्ट्रेसला सुद्धा तोच फॉर्म्युला आहे. पण स्ट्रेनला युनिट नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्याचे जे टाइप्स आहेत तीन, त्याला सुद्धा युनिट नसतं. रिमेंबर, सगळ्यांच्या लक्षात राहील. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पुन्हा एकदा थोडस रिमेंबर करूया. या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला पुढचा पाहिजे आहे, हुक्स लॉ. हुक्स लॉ कडे जाण्याच्या अगोदर
मी तुम्हाला एक थोडासा कन्सेप्ट या ठिकाणी समजून सांगतो, 2 मिनिटं फक्त लक्ष द्या. आपण थोडंसं रिवाइज करूया थोडासा कन्सेप्ट. स्ट्रेस म्हणजे काय? तर स्ट्रेस इज अ फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेसचे 3 टाइप कोणते पाहिले होते? आठवतंय? टेन्साइल स्ट्रेस किंवा त्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हटलं तर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि तिसरा शेअरिंग स्ट्रेस. स्ट्रेन म्हणजे काय? इट्स अ रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेनचे 3 प्रकार काय पाहिले होते? टेन्साइल स्ट्रेन, बरोबर, त्यालाच आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हटलं होतं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि तिसरा प्रकार शेअरिंग स्ट्रेन. ओके, तर 3 टाइप्स कशाचे? स्ट्रेसचे. तसेच 3 टाइप्स कशाचे? स्ट्रेनचे आहेत. लक्षात ठेवा. ओके, कारण हे टाइप्स आपल्याला वापरायचे पुढं. कशामध्ये वापरायचं? हेच मॉड्यूलस कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. बल्क मॉड्यूलस कॅल्क्युलेट करायचे. मॉड्यूलस ऑफ रिजिडिटी हा कन्सेप्ट एक पाहायचा आहे. तत्पूर्वी मित्रांनो आपण जाऊया रिलेशन जो आपल्याला सांगतोय कशामधलं? स्ट्रेस आणि स्ट्रेन कन्सेप्ट मधला रिलेशन सांगणारा लॉ, तो म्हणजेच हुक्स लॉ. स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला रिलेशन सांगणारा लॉ बघा, हुक्स लॉ. आपण जाऊया हुक्स लॉ कडे. ओके, तर आता हुक्स लॉचं स्टेटमेंट पाहूया आपण. हुक्स लॉचं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? तर हुक्स लॉ काय पाहतोय आपण आता? कन्सेप्ट हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतो आपल्याला? विदिन इलॅस्टिक लिमिट ऑफ इलॅस्टिसिटी. कशाचं लिमिट आहे? विदिन लिमिट ऑफ इलॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिक लिमिट. विदिन इलॅस्टिक लिमिट, हा असं डायरेक्ट म्हटलं तरी चालेल, किंवा लिमिट ऑफ इलॅस्टिसिटी म्हटलं तरी चालेल. विदिन इलॅस्टिक लिमिट काय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. शब्द लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पण इथं डायरेक्टली म्हणजे काय? समप्रमाणात आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय? स्ट्रेस आणि दुसरा कन्सेप्ट काय? स्ट्रेन, हे एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे काय असतं? एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी व्हॅल्यू सुद्धा काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे, बरोबर आहे. एक व्हॅल्यू कमी झाली तर दुसरी व्हॅल्यू सुद्धा काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. त्याला काय म्हटलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. कीप इन माइंड दॅट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ओके, हियर इज फॉर्म्युला. स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हा काय प्रोपोर्शनॅलिटीचा साइन आहे? पाल सगळ्यांनी, दिस इज प्रोपोर्शनॅलिटी साइन. स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपल्याला काढून टाकायचं असलं आपल्याला काय काय घ्यावं लागतं मित्रांनो? कॉन्स्टंट घ्यावा लागतो, बरोबर आहे. अँड दिस कॉन्स्टंट, ओके, स्ट्रेस इज इक्वल टू कॉन्स्टंट. आपण हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं, याच्यात इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट घेतलाय, बरोबर. मल्टिप्लाय बाय स्ट्रेन, बरोबर. स्ट्रेस इज इक्वल टू कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय स्ट्रेन. अँड इफ ही जी व्हॅल्यू आहे स्ट्रेनची आपण तिकडे जर नेली तर स्ट्रेस भागिले स्ट्रेन हा भागाकार मिळतो, तो नेहमी काय राहतो मित्रांनो? कॉन्स्टंट राहतो. स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जो भागाकार आहे तो काय राहतो? नेहमी कॉन्स्टंट असतो. आणि त्यालाच म्हटलं जातं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय म्हणतात याला? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. उलट करायचं नाही, स्ट्रेस भागिले स्ट्रेन करायचं. स्ट्रेन भागिले स्ट्रेस उलट करू नका. इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. ओके, स्ट्रेस, ओके, स्ट्रेस आणि दुसरं काय? स्ट्रेन. या दोघांचा जर आपण भागाकार घेतला तर तो नेहमी कॉन्स्टंट राहतो. त्यालाच काय म्हटलं आपण? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. अँड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज अ रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. सगळ्यांना हुक्स समजला का? काय स्टेटमेंट आहे? त्याचं स्टेटमेंट सांगितलं जातं, विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हुक्स लॉ सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण आपल्याला इलॅस्टिसिटी कन्सेप्ट आपण शिकतोय, बरोबर आहे. युनिट नंबर 1 काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मधली पहिली प्रॉपर्टी आपण सॉलिडची प्रॉपर्टी पाहिली आहोत, इलॅस्टिसिटी, बरोबर आहे. आणि इलॅस्टिसिटी हा कन्सेप्ट अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी. आणि इलॅस्टिसिटी महत्वाचं असण्याचं कारण काय? तर त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट, स्ट्रेस आणि स्ट्रेन. आणि त्या स्ट्रेस आणि स्ट्रेन मधला रिलेशन सांगणारा लॉ कोणता? हुक्स लॉ. जसं आपण मागच्या सेमिस्टरला पाहिले ओम्स लॉ. कशातलं रिलेशन सांगितलंय? करंट आणि व्होल्टेज मधलं रिलेशन. करंट आणि व्होल्टेज एकमेकाला काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. तसंच स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला काय असतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे एक व्हॅल्यू वाढली दुसरी पण वाढते.
दुसरी व्हॅल्यू समजा पहिली व्हॅल्यू कमी झाली तर दुसरी व्हॅल्यू पण तुमची काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. सगळ्यांच्या लक्षात आलं का? हुक्स लॉ, विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बरोबर आहे. हे स्टेटमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. विदिन इलास्टिक लिमिट किंवा लिमिट ऑफ इलास्टिसिटी स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेन हे काय असतात, एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात विदिन इलास्टिक लिमिट. ऑल ऑफ अंडरस्टँड? ओके. सगळ्यांना हा कन्सेप्ट समजला असेल. मित्रांनो आपण जाऊया पुढच्या कन्सेप्ट कडे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहत होतो. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डेफिनेशन पाहिली आपण. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. बरोबर. मागच्या स्लाइड वर मी तुम्हाला दाखवलेला आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. ओके. स्ट्रेस आणि स्ट्रेनचा भागाकार काय सांगितलं आपण, कॉन्स्टंट, आणि तो भागाकार काय असतो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या भागाकाराला काय म्हटलं आपण, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर आपल्याला एसआय युनिट ऑफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आपण जर पाहिलं, स्ट्रेसचं जे युनिट होतं, काय होतं स्ट्रेसचं युनिट, आठवतंय का? काय युनिट होतं स्ट्रेसचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कसं आलं, कारण स्ट्रेसचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर आहे. आणि स्ट्रेनला तर कोणत्याही प्रकारचं युनिट नसतं, म्हणून आपल्याला युनिट मिळालं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट काय होतं स्ट्रेसचं, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तेच युनिट आपल्याला या ठिकाणी मिळतंय डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि त्याचाच आपण काय म्हटलं होतं, पास्कल म्हटलं होतं. लक्षात ठेवा. बरोबर. आणि सिम्बॉलिकली कसं लिहितो आपण, पीए, पास्कल. आणि डायमेन्शन्स L⁻⁻1, M⁻1 and T⁻². ओके. दिस इज अ डायमेन्शनल फॉर्म्युला. बरोबर आहे. हा काय डायमेन्शनल फॉर्म्युला आहे सगळ्यांना. बरोबर. आता सगळ्यांना मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा कन्सेप्ट समजला का? व्हॉट इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी? Modulus of elasticity is the ratio of stress to the strain. किंवा दुसरी डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, the stress per unit strain is called modulus of elasticity. डेफिनेशन अशी उलटी जरी लिहिली तरी चालेल, म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. कारण फिजिक्स मध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असेल की आपल्याला डेफिनेशन पाठ करावी लागत नाही. त्याचं कारण काय, की एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजला की स्ट्रेस आणि स्ट्रेनचा भागाकार हा नेहमी कॉन्स्टंट असतो. त्याला काय म्हटलं जातं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलसचा अर्थ काय, तर कॉन्स्टंट. बरोबर आहे. जसं कोएफिशिएंट हा शब्द वापरला जायचा, तसा मॉड्युलस शब्द वापरला येतो त्या ठिकाणी. बरोबर. तर हा भागाकार नेहमी काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. कशाचा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. ऑल ऑफ अंडरस्टँड? ओके. तर मित्रांनो आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनचे जसे प्रकार पाहिले होते, टाइप्स पाहिले होते, तसेच टाइप्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बरोबर आहे. आता इलास्टिसिटी म्हटलं की इलास्टिसिटी मध्ये आपण एक चांगला शब्द आपल्याला ऐकायला मिळाला होता, तो सगळ्यांनी ऐकलेला असेल, तो म्हणजे डायमेन्शन. आता डायमेन्शन मध्ये काय पाहिलं आपण, डायमेन्शन 3 प्रकारचे होते. बरोबर आहे. डायमेन्शन 3 प्रकारचे कोणते आहेत, तर डायमेन्शन इज रिलेटेड विथ द लेंथ. बरोबर आहे. बरोबर आहे. लेंथ. बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी व्हॉल्यूम मध्ये बदल होईल किंवा बॉडीच्या शेप मध्ये चेंज होईल. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू दिस देयर आर आल्सो 3 टाइप्स ऑफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता यंग मॉड्युलस इज रिलेटेड विथ द चेंज इन लेंथ. यंग मॉड्युलस कशाशी रिलेटेड असतो, लेंथशी रिलेटेड असतो. आता यंग मॉड्युलस कशाचा रेशो आहे, तर स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. परंतु कोणत्या स्ट्रेसचा, तर टेन्साइल स्ट्रेसचा. टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेन. बरोबर आहे. काय म्हटलं, टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेन, या दोघांचा जो रेशो असतो तो काय राहतो, नेहमी कॉन्स्टंट असतो. बरोबर आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो काय असतो, नेहमी कॉन्स्टंट असतो. आणि त्या रेशोलाच काय म्हटलं जातं मित्रांनो, तर त्या रेशोला म्हटलं जातं यंग मॉड्युलस. यंग मॉड्युलस इज इक्वल टू टेन्साइल स्ट्रेस डिवाइडेड बाय टेन्साइल स्ट्रेन. आपण नंतर व्यवस्थितपणे फॉर्म्युला पाहणारच आहोत डिटेल मध्ये, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, टेन्साइल म्हटलं की यंग मॉड्युलस म्हटलं की तुमच्या लगेच डोक्यामध्ये बसलं पाहिजे का टेन्साइल स्ट्रेस आणि टेन्साइल स्ट्रेनचा भागाकार म्हणजेच यंग मॉड्युलस. किंवा दुसरं काय म्हणता येईल आपल्याला, यंग मॉड्युलस इज द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल हा शब्द वापरू शकता तुम्ही, टेन्साइलच्या ऐवजी लॉन्जिट्युडनल हा शब्द तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. बरोबर आहे. तर यंग मॉड्युलस इट इज रिलेटेड विथ द
length. Keep in mind that Young's modulus is related with the change in length. बरोबर आहे. Young's modulus is related with the change in length. And bulk modulus, it is related with the change in volume. bulk modulus कशाशी रिलेटेड असतं? चेंज इन व्हॉल्यूम. बरोबर आहे. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे कशाशी रिलेटेड असतं? तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा शेपशी रिलेटेड असतो. सगळ्यांच्या लक्षात राहील. तर आता यंग मॉड्युलस कशाचा प्रकार आहे? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचे टाइप पाहतोय आपण. बरोबर आहे. यंग मॉड्युलस, दुसरा बल्क मॉड्युलस आणि तिसरा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, नाव लक्षात राहतील. यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आता यंग मॉड्युलसचं सिंबल काय वापरलाय मित्रांनो? या ठिकाणी वाय वापरलाय. बरोबर आहे. बल्क मॉड्युलसला के वापरलं जातं आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला इटा. काय म्हटलंय या ठिकाणी? इटा. इटा म्हटलंय बघा, इटा. बरोबर आहे. सिंबल कसं आपण ड्रॉ करूया? इटा. बरोबर आहे. एन सारखा काढायचा, तर त्याचा हत्तीची जशी सोंड असते ना, तसं रोटेट करायचं खाली. बरोबर आहे. त्याप्रमाणे इटा. बरोबर. वाय, के अँड इटा. वाय इज अ यंग मॉड्युलस, के इज अ बल्क मॉड्युलस आणि इटा इज अ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मित्रांनो, आपण पुढच्या लेक्चरला यंग मॉड्युलस म्हणजे काय, बल्क मॉड्युलस म्हणजे काय आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तत्पूर्वी या ठिकाणी आपण थांबूया.